शुभू, तू का आलास इथे? तिथे सासूबाईंच्या बाजूला उभे राहून पूजा करायचीस ना. नाही छान, तू अशी लांब उभारलीस आणि मी तिथं राहून पूजा करू? बघ, जिथं रखमाई तिथं विठ्ठल. दुर्वी पूर्वी प्रेम कृपाचयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फाळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. शुभू, चल जरा. दुर्वी पूर्वी प्रेम कृपाचयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फाळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. पृथ्वी, चला गाडी काढा, उशीर नको व्हायला. मुहूर्त टळेल ना पूजेचा. नाही, कुठे घाईघाईने जाता आणि चला काय, तुझ्या आवडीची तांदळाची खीर आहे आणि प्रसादाची खीर आहे, ती खाऊन जायची. नका उशीर लागा, मुहूर्त. काही उशीर होत नाही. 2 चमचे खा, प्रसाद आहे. पृथ्वी, तू पण ये. तुला आवडते म्हणून खास बनवले. आजच्या दिवशी आपल्याकडे नेहमी असते नाही. कशी झाली आहे? छान झाली नंदक्का, खूप दिवसांनी अशी चव चाकतोय. वा वा वा, खूपच छान. आवडली का तुला? छान झाली. या सावकाश. बाबा, बघा कोण आले. शुभू, खुर्ची घे ना. ठीक आहे. हे माऊली पंढरपूरला चाललेत. रस्त्यात खूप दमले होते, खूप भूक पण लागली त्यांना. वा वा, आज धन्य झालो माऊली, खरंच धन्य झालो. ताई, अरे आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांचे पाय घराला लागले, घर केवढं पवित्र झालं. होय ना. वैशाली, चल माऊलींना जेवायला वाढ. हो, लगेच. काय गए नट मोगरे, या परक्या लोकांना आत घ्यायची कुणी परवानगी दिली तुला?
अहो सासूबाई असं काय बोलताय? चालून त्यांचे पाय दुखलेत, दमलेत, भूक लागली त्यांना, म्हणून आणलं मी घरी. हो बाई, नाही तुलाच माहिती वारकरी काय असतात ते. जेवायला देत आहे त्यांना, इथं आपल्याच पैशाची तंगी आहे का नाही? हो? दान करायला निघाले. शोभाताई, या घरात मी कष्ट करून पैसे आणतोय आणि तुला वाटत असेल ना कमी पडतात, तंगी चालू आहे, तरी काम कर. तू बाहेरचा कष्ट कर, 4 पैसे कमवून आण घरासाठी, जरा हातभार लागल. हा, काय हरकत काय? काय बोलला तू? आणि कोणाला बोलला? मोठ्या बहिणीला बोलला. बघा बघा, मोठ्यांचा आदर करायला साधा जमत नाही या पोराला. बघा मोठी समजू. पण तायडे तुला कळायला पाहिजे ना, अरे काय पण लोक तुला आहेत समजत तुझे. नाही. आम्ही मोठे आहेत, आम्ही मोठ्यांचा आदर करायचा. बघा कसा बोलायला. बस इकडे. थांबा. शुभू, आजच्या पावन दिवशी घरामध्ये वाद नको. आणि श्रावणी, तू कोणाचं बी काय बी ऐकू नकोस, वाढायला घे. लगेच. राहू द्या माऊली, आमच्यामुळं तुमच्या घरात वाद होणार असतील तर आम्ही निघतो पुढे. नाही माऊली, माफ करा. तुम्ही पोटभर जीवल्याशिवाय इथनं एक पाऊल बी बाहेर टाकायचं नाही.